हा गणिताचा प्रश्न पहा. एक तर बेरीज आहे आणि बेरजेमधलं प्रत्येक पद जे आहे ते काही पटींमध्ये कमी कमी होत चाललंय आणि कुठपर्यंत तर इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे या सर्वांची बेरीज करायची आहे. अवघड वाटतं ना? आहे खूपच सोपं. बघा, जेव्हा आपण या पूर्ण संख्यांची बेरीज करतो आणि संख्या पटींमध्ये कमी कमी होत जातात तेव्हा हा प्रश्न येतो जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा, म्हणजेच भूमितीय श्रेणीचा. यांची बेरीज करायची आहे म्हणजे आपल्याला इन्फिनिटी पर्यंत जायचं आहे. तर एस इन्फिनिटी कॅल्क्युलेट करावं लागतं. काय काळजी करू नका, आहे सोपं. हे एस म्हणजे सम म्हणजे बेरीज, समेशन इन्फिनिटी पर्यंतची. याचं सूत्र आहे ए भागिले 1 मायनस आर. आता ए म्हणजे काय बघा. ए म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय पहिलं पद ते असतं ए. आर म्हणजे काय? आर म्हणजे आपण त्याला म्हणतो रेशिओ म्हणजे गुणोत्तर. आता ते रेशिओ कसं काढायचा बघा. हे जे दुसरं पद आहे 4 भागिले पहिलं पद करायचं. बघा 4 भागिले पहिलं पद. मला सांगा 4 भागिले पहिलं पद जे आहे 16 म्हणजे दुसरं पद भागिले पहिलं पद. 4 भागिले 16 उत्तर काय येतं? 4 एके 4, 4 चौक 16 म्हणजे रेशिओ येतो आपला 1/4. पुढचा रेशो पण तसाच आला पाहिजे. बघा ना, तिसरं पद भागिले दुसरं पद मी जर केलं 1 भागिले 4 ते पण उत्तर 1 भागिले 4च येतं. हे भागिले हे केलं म्हणजे 1/4 भागिले 1 केलं तरी 1/4च येतं. याचा अर्थ ह्याच्यातला रेशिओ आहे 1/4. तोच मी इथे लिहिणार. म्हणजे बघा आता एच्या ठिकाणी पहिलं पद 16 घेणार भागिले 1 वजा रेशिओ आहे 1/4. कसं सोडवणार मी हे? 16 भागिले 4 एके 4 वजा 1 3/4. आता हा 4 वर जाणार आणि 3 खाली राहणार म्हणजे 16 गुणिले 4 भागिले 3. 16 चौक 64 भागिले 3 हे झालं उत्तर. म्हणजे आपण इन्फिनिटी पर्यंत जरी गेलो तरी उत्तर 64 भागिले 3 येणार. आता जसा हा प्रश्न मी सोडवला आहे त्याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.